भिवंडी तालुका के पुंडास गांव में उद्धव बालासाहब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख श्री कैलाश सेलार के निवास स्थान पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी 7 दिवसीय गणपति बप्पा की मूर्ति स्थापित की गई। पूरे परिवार सह गणपति बप्पा की महाआरती बड़े ही श्रद्धा भाव से की गई। कैलाश सेलार ने सभी गणेश भक्तों को गणेश चतुर्थी की शुभकामना व्यक्त की। वह भिवंडी वाड़ा रोड के सड़कों पर गड्ढों के कारण हो रहे अपघात को लेकर चिंता व्यक्त की है। उन्होंने कहा भिवंडी के आमदार खासदार को इस पे ध्यान देना चाहिए। वो साथ ही उनके सुपुत्र प्रतीक कैलाश सेलार का जन्मदिन सोमवार दिनांक 1 सितंबर 2025 को केक काटकर मनाया गया। आइए सुनते हैं क्या कहा कैलाश सेलार ने। आज गणपतीचा उत्सव सर्वत्रच चालू आहे। सर्व आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। आज आमच्या घरी 15 वर्षे झालेली आहेत। गणरायाचं आगमन होत असे दरवर्षी खूप आनंदाने भक्त येत असतात, दर्शन घेत असतात। तसेच माझे एक विनंती आहे, बाप्पाला प्रार्थना करतो की सर्व भक्तांना त्यांचे आरोग्य चांगले राहू द्या, त्यांना चांगली बुद्धी मिळू द्या, सर्व त्यांचे जीवन आनंदात होईल अशी मी गणरायाला प्रार्थना करतो। तसेच मी आमदार खासदार तसेच मंत्री यांना थोडीशी बुद्धी गणरायाला सांगतो द्यायला की त्यांनी बुद्धी देऊन त्या आमदार खासदार मंत्र्यांना रस्ता बनवण्याचा थोडासा त्यांना काहीतरी कल्पना येऊ दे। काय एवढे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये रस्ते खराब झालेले आहेत। त्याच्यामुळे मी खरोखरच गणरायाला विनंती करतो, कारण गणराय ही बुद्धीची देवता आहे। या देवतेला मी विनंती करतो पुन्हा एकदा की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तसेच सर्व आमदार खासदार यांनी रस्त्यावर खरोखर लक्ष द्यावं, कारण आजच आमच्या परिसरामध्ये आत्ताच 2 तासापूर्वी एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे मी खरोखरच विनंती करतो की या रस्त्यामुळे असे असंख्य अपघात झालेले आहेत आणि याचे एकमेव कारण हे भ्रष्ट सरकार आहे। गणरायाला एवढीच प्रार्थना आहे की खरोखरच सर्वांचे आयुष्य हे आनंदी राहू दे, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे। तसेच देशातील सर्व नागरिक एकत्रित येऊन मनोभावाने भक्तिभावाने गणरायाची पूजा करावी आणि त्यांच्या खरोखरच सर्व अपेक्षा पूर्ण होत हीच मी गणरायाला प्रार्थना करतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।